ठाणे जिल्ह्यातील आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणातील पक्षकारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या समाधान समारोह 2024 अंतर्गत 21, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी विशेष लोक अदालतीचं आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणानं केलं आहे. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे आर.डी. सावंत यांच्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणातील संबंधित पक्षकारांना तडजोडीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत संबंधित पक्षकारांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून तडजोडीपूर्व चर्चा करण्यासाठी ठाण्यातील न्याय सेवा सदन इमारतीमध्ये प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन माध्यमातून संपर्क साधण्याचं आवाहन केलंय. या उपक्रमामुळे परस्पर सामंजस्यानं वाद मिटवून प्रकरणं जलद गतीनं निकाली काढण्यास मदत होणार असल्याचं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.एस. पाजणकर यांनी सांगितलं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या ठाणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील संबंधित पक्षकारांनी समाधान समारोह 2024चा विशेष लोक अदालतीमध्ये लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आले. कायदेशीर वाद सामंजस्यानं आणि कमी वेळेत निकाली काढण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या या विशेष लोक अदालतीत संबंधित पक्षकारांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 21, 22 आणि 23 ऑगस्टला मान्य सर्वोच्च न्यायालयात समाधान समारोह या नावाने विशेष लोक अदालत आयोजित केले आहे. या लोक अदालतमध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित ज्या पिटिशन आहे त्यामधील पिटिशनर आणि रिस्पॉन्डंट यांना नोटीस काढून आपण इथे बोलावून घेतो आणि त्यांना प्री सिटिंग घेऊन मीडिएटरच्या माध्यमातून त्यांना लोक न्यायालयामध्ये त्यांच्या केसेस ठेवण्यासाठी आणि सेटलमेंट करण्यासाठी आपण त्यांना तयार करतो. आणि जर त्यांनी संमती दिली आणि लोक अदालतमध्ये त्यांची प्रकरणं निकाली काढण्यास त्यांनी इच्छा दर्शवली तर आपण त्याप्रमाणे त्यांचं कन्सेंट फॉर्म आणि सेटलमेंट फॉर्म भरून ते माननीय हायकोर्टाला पाठवतो आणि माननीय हायकोर्ट ते प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाला पाठवते. आणि 21, 22 आणि 23 ऑगस्टला ज्या पिटिशनरनी आणि रिस्पॉन्डंटनी संमती दिली आहे लोकन्यायालयात प्रकरणं ठेवण्याची त्यांना आभासी पद्धतीने इथून आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाशी कनेक्ट करून देऊ आणि ते कन्फर्म केलं जाईल की त्यांनी खरंच संमती दिली आहे नाही दिली आहे आणि त्यानंतर ते प्रकरणे निकाली काढण्यात येतील. तर या संदर्भात मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपापली प्रकरणे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे विशेष लोक अदालत आयोजित केले आहे त्यामध्ये निकाली काढण्यासाठी DLSA ठाणेशी संपर्क करावा. ते आभासी पद्धतीने पण जॉईन होऊ शकतात आणि प्रत्यक्ष पण आमच्याशी संपर्क करू शकतात, जेणेकरून आम्ही त्यांच्याशी चर्चा करून ते प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून दोन्ही पक्षांना न्याय मिळेल आणि प्रकरणं लवकर निकाली निघून वेळ आणि पैसा वाचेल.